महाराष्ट्रातील पुणे, मुंबई, नागपूर, नाशिक, सोलापूर, सांगली, सातारा, कोल्हापूर, जळगावसह कर्नाटकच्या हुबळी, कारवार भागात केलेल्या पाहणीत वृक्षांची स्थिती अत्यंत दयनीय आढळली आहे, अशी माहिती सुराज्य अभियानाच्या वतीनं जागतिक वसुंधरा दिनाचं औचित्य साधून घेण्यात आलेल्या पत्रकार बैठकीत देण्यात आली. जिवंत झाडांभोवती काँक्रीट ओतून त्यांचा श्वास कोंडण्याचं काम करण्यात येत असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला. कोल्हापूर शहरात राजारामपुरीतील दीपा गॅस एजन्सी ते टाकाळा चौक आणि टाकाळा चौक ते जिल्हा मध्यवर्ती बँक या ठिकाणी 35 झाडांच्या बुंध्याभोवती अशा पद्धतीनं काँक्रिटीकरण करण्यात आल्याचं संघटनेच्या वतीनं सांगण्यात आलं. यासह शिवाजी विद्यापीठाच्या समोर दोन्ही बाजूंनी जी झाडं लावली आहेत त्या ठिकाणी 1 मीटर जागा ठेवलेली नाही. या काँक्रिटीकरणामुळे भूगर्भातील जल पुनर्भरणाची प्रक्रिया खंडित झाली आहे. या माध्यमातून झाडांची मूक हत्याच सुरू आहे. वृक्षारोपण केलेले 17,000 वृक्ष बेपत्ता झालेत. त्यामुळे नियमांचं उल्लंघन करणाऱ्या कंत्राटदारांवर फौजदारी गुन्हा दाखल करावा, अशी मागणी सुराज्य अभियानाचे समन्वयक महेंद्र आहिरे यांनी केली आहे. जर याची दखल घेतली नाही तर नॅशनल ग्रीन ट्रिब्युनलचा अवमान केल्याप्रकरणी न्यायालयात याचिका दाखल करण्याचा इशारा देण्यात आला आहे. याचा अभ्यास आम्ही केला असता लक्षात आला की जवळजवळ महाराष्ट्रात 29,75,000पेक्षा जास्त झाडं आज धोक्याच्या स्थितीमध्ये आहे. आमचा असा प्रश्न आहे की ग्रीन लवाद म्हणजे NGTचा जो कलम 2010च्या 26व्या नियमानुसार या झाडांच्या बुंद्याला 1 मीटर अंतर आपण जागा सोडली पाहिजे ती मातीसाठी, जेणेकरून वृक्षांना श्वास घेता यावा, त्यांना पाणी मिळावं आणि त्यांचं जतन चांगल्या प्रकारे व्हावं. पण असं होताना दिसत नाही आहे. आमचा प्रश्न असा आहे की जेव्हा हे काँक्रिटीकरण केलं जातं त्यावेळेला कॉन्ट्रॅक्टरला जोपर्यंत तो ही मोकळी जागा सोडत नाही तोपर्यंत त्याला देयक देऊ नये, किंवा जे कॉन्ट्रॅक्टदार हे नियम पाळत नाहीत त्यांच्यावरती 26व्या कलमानुसार NGTच्या 26व्या कलमानुसार फौजदारी गुन्हा दाखल केला जावा आणि त्यांची नावं ब्लॅकलिस्टेड केली जावीत, ही आमची प्रमुख मागणी आहे. त्याचबरोबर जे आता हे काँक्रिटीकरण झालेली झाडं आहेत त्यांचं तिथलं काँक्रिटीकरण काढावं आणि हे काढत असताना त्यांच्या मुळांना, झाडांच्या मुळांना कुठलाही त्रास होऊ नये याची काळजी घेतली जावी. थर्ड पार्टी ऑडिट केलं जावं. या मागच्या 3 वर्षामध्ये जी काही झाडांच्या बुंद्यांवर काँक्रीट ओतलं गेलेलं आहे त्यांचं थर्ड पार्टी ऑडिट केलं पाहिजे आणि हे सातत्याने त्यांचं निरीक्षण केलं गेलं पाहिजे. अन्यथा ह्या ज्या गोष्टी पाळल्या नाही गेल्या तर ग्रीन लवादाचा अपमान केल्याप्रकरणी आम्ही न्यायालयात अवमान याचिका दाखल करणार आहोत आणि फौजदारी गुन्हा पण आम्ही दाखल करणार आहोत. या पत्रकार बैठकीला हिंदू जनजागृती समितीचे शिवानंद स्वामी, हिंदू विधिज्ञ परिषदेचे बाबासाहेब भोपळे, उदय भोसले, निरंजन शिंदे, विकास जाधव, योगेश केरकर, रामभाऊ मेथे, अशोक गुरव आदी उपस्थित होते.